श्री स्वामी समर्थ स्वामी विचार सुख दुःख भाग एक. श्री स्वामी समर्थांचे सुख दुःखाविषयी विचार. सुख दुःख हे देहाचे आत्म्याचे नव्हे. शरीराला सुख दुःख वाटते, पण आत्मा नेहमी शांत आणि स्थिर असतो, कारण आत्मा हा अमर असतो. तो परमात्म्याचे एक रूप आहे. त्यामुळे जे काही सुख आणि दुःख आहे ते शरीराला वाटते, पण आत्मा हा नेहमी शांत आणि स्थिरच असतो. दुःख आले म्हणजे घाबरू नका, तेही निघून जातं. दुःख तात्पुरते असते, त्याला मनाशी धरून ठेवू नये. सुख ज्या पद्धतीने निघून जाते त्या पद्धतीने दुःखही निघून जातं. त्याच्यासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही, घाबरायचं नाही. आलेलं दुःख हे निघून जाणार. ते दुःख तात्पुरते असते, म्हणजे क्षणिक असते. त्याला मनाशी धरून ठेवू नये. सुखात अहंकार नको, दुःखात खचू नका. दोन्ही अवस्थांमध्ये मन स्थिर ठेवणे हाच खरा साधेपणा. सुख आले म्हणून खूप गर्व बाळगू नये आणि दुःख आले म्हणून खचू नये, डगमगू नये. दोन्ही अवस्थांमध्ये मन स्थिर ठेवायला हवे, मन शांत ठेवायला हवे. संयमाने काम घेणे हाच खरा साधेपणा ठरतो. जगात सुख दुःख दोन्ही मिळतात, पण देवभक्ताला मनशांती मात्र कायम मिळते. देवभक्तीने मन स्थिर राहते, परिस्थिती काहीही असो. आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख हे पाठशिवणीचा खेळ खेळतात. ह्या दोन्ही गोष्टी आपल्या आयुष्यात येतच राहतात. पण हे करत असताना जो परमेश्वराची भक्ती करतो, ईश्वराची साधना करतो, देवाची प्रार्थना करतो, त्या भक्ताचे मन मात्र शांत असते. त्याची मनस्थिती स्थिर राहते. त्याच्या मनाला एक वेगळ्या प्रकारची शांती मिळते. परिस्थिती काहीही असो, देवभक्ताचे मन नेहमी स्थिर असते. सुख मिळाले म्हणून उन्मत्त होऊ नका, दुःख आले म्हणून हताश होऊ नका. दोन्ही गोष्टींना समान नजरेने पहा. सुख आले म्हणून हुरळून जाऊ नका आणि दुःख आले म्हणून हताश, नाराज, निराश होऊ नका. दोन्ही गोष्टींना समान नजरेने पहा, कारण आयुष्यामध्ये या दोन्ही गोष्टी येणारच आहेत. त्यामुळे थोड्याशा सुखाने हुरळून जायचं नाही आणि दुःखाने हताश व्हायचं नाही. दोन्ही समान गोष्टी आहेत असं समजून आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायचं. दुःख हेच मनुष्याला जागं करतं. सुखात मनुष्य विसरभोळा होतो. दुःख हेच आत्मचिंतनाचं कारण ठरतं. जेव्हा आपणावर दुःख येते तेव्हा मनुष्य खडबडून जागा होतो. त्याला परिस्थितीचं भान होतं, वास्तविकतेची जाणीव होते. आपण काय केलं, आपण कुठे चुकलो, या सर्व गोष्टी माणसाला कळू लागतात. मात्र सुखामध्ये मनुष्य हा विसरभोळा होतो, तो दुर्लक्ष करतो. म्हणजे दुःख हेच आत्मचिंतनाचं कारण ठरतं. सुख दुःख हे कर्मानुसार येतात, म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवा. कर्माचे फळ म्हणून दोन्ही येतात, त्यामुळे शांतीने त्यांचा स्वीकार करावा. माणसाच्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी असतात. या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या कर्मानुसार येतात, म्हणून आपण परमेश्वरावर विश्वास ठेवायला हवा. चांगले कर्म केले तर सुख मिळते आणि वाईट कर्म केले तर दुःख मिळते. हे ठरलेलं आहे. आपल्या कर्माचं फळ हे आपणाला मिळणारच आहे. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या समोर येतील, म्हणजे सुख आलं तर सुख स्वीकारावे आणि दुःख आलं तर दुःख स्वीकारावे. दोन्ही परिस्थितीत देवावर विश्वास ठेवा, ईश्वरावर विश्वास ठेवा. कर्माचे फळ हे आपणाला मिळणारच आहे, याचा शांततेने स्वीकार करा. सुखात ईश्वर विसरू नका आणि दुःखात त्याच्यावर राग धरू नका. प्रत्येक स्थितीत देवस्मरण ठेवावे. सुख आल्यावर आपणाला ईश्वराचा विसर पडतो आणि दुःखात मात्र परमेश्वर नक्की आठवतो. सुखात आपण ईश्वराकडे दुर्लक्ष करतो आणि दुःख आले की मात्र त्याच्यावर आपण राग धरतो. माझ्याच नशिबी असे का, असा साधा प्रश्न आपण परमेश्वराला विचारतो. पण
आपण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख असो किंवा दुःख असो, दोन्ही परिस्थितीमध्ये परमेश्वराला स्मरण करायला हवे. परमेश्वराचे नामस्मरण करायला हवे. परमेश्वर आपणाला कधीही एकटं सोडणार नाही. परमेश्वराने म्हटलेलंच आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्याचे मन देवात स्थिर आहे त्याला सुख दुःखाचा स्पर्शही होत नाही. भक्ती व आत्मज्ञानाने मन पारमार्थिक शांततेकडे जाते. ज्या भक्ताचे मन देवामध्ये स्थिर आहे त्याला सुख आणि दुःख या सर्व गोष्टी गौण वाटतात. त्याला सुख आणि दुःख हे स्पर्शही करू शकत नाही. भक्ती व आत्मज्ञानाने तो एक वेगळ्याच प्रकारच्या शांततेचा अनुभव घेत असतो. त्याचे मन स्थिर असते. तो कोणत्याही परिस्थितीत डगमगून जात नाही. सुख आले तरी तो उन्मत्त होत नाही आणि दुःख आले तरी तो निराश होत नाही. तो अगदी स्थिर मनाने परमेश्वराची प्रार्थना करतो आणि तो मनुष्य सुखी होतो. खऱ्या अर्थाने त्याला मोक्षप्राप्ती मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून सुख आणि दुःख आले तरी डगमगून न जाता परमेश्वराची भक्ती ही कायम करावी. श्री स्वामी समर्थ. सुख दुःख या दोन्ही गोष्टी माणसाची परीक्षा घेतात. एक अहंकार वाढवते, दुसरी धैर्याची चाचणी घेते. सुख आणि दुःख या दोन गोष्टी अशा आहेत यामध्ये माणसाची खरी कसोटी लागते. सुख आल्यावर माणसामध्ये एक वेगळ्या प्रकारचा अहंकार येतो आणि दुःख आल्यावर माणसाला संयमाने धैर्याने काम करावं लागतं. जो मनुष्य सुखात अहंकारी होत नाही आणि जो मनुष्य दुःख आल्यावर डगमगून न जाता त्या दुःखाचा साहसाने, धाडसाने आणि संयमाने सामना करतो, तो मनुष्य यशस्वी होतो आणि ईश्वराची भक्ती करत असल्याने तो ईश्वराची कृपा प्राप्त करतो. श्री स्वामी समर्थ.